ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जूनचा खतरनाक रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. अरे काय दाखवलंय आज, जबरदस्त. आज ना प्रेक्षकांनो मजा आ गया. तर बघत राहा. ठरलं तर मग काल तुम्ही पाहिलं होतं की त्या पिंट्याला पकडलं अर्जुनने आणि चैतन्यने ती माहिती काढली होती की SS कन्स्ट्रक्शन वगैरे काय हे सगळं ती बिल्डिंग रजिस्टर आहे. आणि मग ती माहिती तो अर्जुनला सांगतोय. अर्जुन विचारतो चैतन्याला, ही साईट कोणाच्या नावावर आहे रे चैतन्य? मग चैतन्य म्हणतो, अर्जुन SS बिल्डरच्या नावावर आहे ही साईट. मग आता अर्जुन म्हणतो, काय SS बिल्डर? आणि आता अर्जुनला ते आठवतं, बँकेमध्ये गेले होते ना हे विलासकडे, ज्या नोटा होत्या मधुभाऊंना दिल्या होत्या त्याने, तर त्या नोटा कुठल्या आहेत काय आहेत ते सगळी माहिती घेतली होती ना यांनी बँकेत जाऊन. आता अर्जुनला क्लिक होतं की येस, SS बिल्डर. तो बँकेचा सीन व्हिज्युअलाइज करून दिलाय आपल्याला. अर्जुन आठवत म्हणतो, चैतन्य आता सगळे धागे पुरावे एकाच जागी जोडले जात आहेत. चैतन्य म्हणतो म्हणजे? अर्जुन म्हणतो, विलासकडे ज्या खोट्या नोट्या मिळाल्या होत्या ना त्या सुद्धा SS बिल्डरच्या अकाउंट मधून मिळाल्या होत्या. आता सगळं लिंक लागते यार. चैतन्य म्हणतो, अरे खरी इन्फॉर्मेशन पुढे अर्जुन. अर्जुन म्हणतो, काय? चैतन्य म्हणतो, अरे त्या SS बिल्डरचा रजिस्ट्रेशन नंबर ट्रॅक झालाय. तुला माहितीये SS बिल्डर कोणाच्या नावावर आहे? अर्जुन म्हणतो, कोणाच्या? चैतन्य म्हणतो, अरे मैपत शिखरेच्या नावावर आहे. अर्जुन म्हणतो, काय सांगतोयस चैतन्य? फॅन्टॅस्टिक यार. चैतन्य आता आपल्याकडे 2 ठोस पुरावे आहेत. विलासकडे सापडलेल्या नोटा आणि पिंट्या इथे लपलाय ती जागा. आता कोर्टामध्ये आपल्याला मैपतच्या नावाने हे सगळं सिद्ध करता येईल. चैतन्य म्हणतो, अरे यार अर्जुन, पण फक्त आता हा फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर आला पाहिजे. हरीशने ती चिठ्ठी लिहिली आहे म्हणून आपण पटकन हे सगळं आणू शकलो ना तर आपल्याला खूप सोपं जाईल रे कोर्टामध्ये. मग अर्जुन म्हणतो, हो ना, ते दीक्षित आहेत ना, पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे काढतात. मी त्यांना फोन करतो चैतन्य. मी त्यांना स्पेशल रिक्वेस्ट करतो की रिपोर्ट लवकरात लवकर द्या. चल आपण पटकन जाऊया. आपण चैतन्य म्हणतो, हो यार चल आधी कोर्टात जाऊ, तिकडे जायला उशीर नको व्हायला. चल फोन करू रस्त्यात. आणि आता दोघे पण निघाले कोर्टात जायला. इकडे बघा प्रेक्षकांनो, तो पिंट्या आहे ना, त्या पिंट्याला अटक झाली आहे. आणि हा मैपत कसा काय कुठून माहित नाही, पण त्या गोष्टीवर लक्ष ठेवू नये असं त्यांनी दाखवलंय. पोलीस पिंट्याला गाडीत घालून नेतात तेव्हा मैपत तिथेच असतो आणि विचार करतो, अर्जुन सुभेदार लपून ठेवलेल्या कंपनीपर्यंत पोहोच. आता गेम बदलावा लागणार आणि हा मर्डर दुसऱ्या कोणावर तरी ढकलावा लागणार आहे मला. आणि प्रेक्षकांनो, महिपतने सुद्धा एक गेम खेळलाय बरं का कोर्टाच्या बाहेर. मजा आली आहे प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड एवढा सस्पेन्स क्रिएट केलाय त्यांनी की काय सांगू. तर बघा आता प्रतापराव घरी आलेत आणि आवाज देत असतात, कल्पना, अगे कल्पना. सायली येते बाहेर आणि म्हणते, अरे वा बाबा, तुम्ही आज लवकर आलात. प्रतापराव म्हणतात, अगं हो, आज मीटिंग होती, मग लवकर आवरलं तर दुपारी घरी जेवण करूया असा विचार केला. सायली त्यांना पाणी आणून देते. प्रतापराव म्हणतात, हे काय, तू कुठे बाहेर निघाली आहेस का? प्रिया पण येते बरं का तेवढ्यात तिकडे. मग आता ही सायली म्हणते, बाबा आश्रमात ते मृतदेह सापडला ना, त्यामुळे कोर्टामध्ये आज हिअरिंग आहे, त्यामुळे कोर्टात जायला निघाली आहे. आता प्रतापराव विचारतात, अगं बेटा तू एकटीच चालली आहेस का? अर्जुन कुठे आहे? सायली म्हणते, ते कोर्टात पोहोचलेत, मी रिक्षेने निघाली आहे पुढे. त्यावर प्रतापराव म्हणतात, अगं थांब जरा सायली, वेडी आहेस का बेटा? अगं तुझी तब्येत बरी नाहीये, त्यात तुला अशक्तपणा आलाय, एकटीच कुठे चालली रिक्षातून? ते काही नाही, मी आलोय लवकर, तर माझा ड्रायव्हर तुला सोडून येईल गाडीमध्ये. सायली म्हणते, बाबा काही गरज नाही हो, मी बरी आहे, मी जाईल ना एकटी. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया या संधीचा कसा फायदा घेते. आता हे दोघं बोलत असतात ना, हिला पुन्हा मध्ये बोलायची काही गरज होती का? पण काही लोकांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं असतं. उदाहरणार्थ प्रिया आता लगेच मध्ये बोलते आणि म्हणते, बाबा तुम्ही कशाला काळजी करताय? अहो मी पण चालली आहे ना कोर्टामध्ये. सायली येईल ना माझ्यासोबत, माझ्या गाडीमध्ये. आता ती असं बोलल्यानंतर सायलीला कळलं हिचा आगाऊपणा काहीतरी आहे. आता कल्पनाताईंना वाटतं की चला बरं आहे, दोघी जणी जातील सोबत, म्हणून त्या स्माईल करतात मध्येच. सायली म्हणते, तू कशाला चालली आहेस ग कोर्टामध्ये आज प्रिया? सायली म्हणते, आज काही मधुभाऊंचं हिअरिंग नाहीये. मग प्रिया म्हणते, अगं असं काय करतेस सायली, ती डेड बॉडी आपल्या आश्रमातच सापडली आहे ना, मग माझा संबंध आलाच की. आता हे सगळं ती जरा जोर देऊन बोलत असते हा. आणि पुन्हा म्हणते कशी, केविलवाणा चेहरा करते आणि म्हणते, मला ना आज फार भीती वाटते, बिचाऱ्या मधुभाऊंचं आज काय होणार कोर्टात काय नाही, म्हणूनच मला जायचे हिअरिंगसाठी. आता बघा प्रेक्षकांनो, सायली म्हणते,
प्रिया मधुभाऊंना काही होणार नाहीये आणि तसंही कोर्टात काय होतं काय नाही मी सांगेल ना तुला घरी येऊन. आता सायलीने सांगितलेलं असतं ना, पण उगाच आता या कल्पनाताई मध्ये म्हणतात बोलून की अहो हिला सांगा बरं, उगाच कशाला वाद घालायचा, मिळते ना सोबत कोर्टामध्ये तर जावं ना. आता मला असं वाटलं की या काळजीने पण बोलताय आणि जरा टॉन्ट पण मारताय. तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा. कल्पनाताई म्हणतात तसंही या दोघी एकाच ठिकाणी जात आहेत ना, मग एकत्र जायला काय हरकत आहे. प्रतापराव म्हणतात हे बघ सायली बेटा, एकटीला तर तुला मी जाऊ देणार नाहीये. तू आता लगेच प्रिया म्हणते अगो सायली माझं सोड, या दोघांचं तरी ऐक. मुद्दाम असं दाखवायला की सायली काही ऐकत नाही म्हणून असं. शेवटी सायली वाद न घालता म्हणते बरं बाबा हरकत नाही, जातो आम्ही एकत्र. आता प्रिया मुद्दाम आली आहे बरं का सायली सोबत कोर्टामध्ये. तिला सायलीला सुनवायचं असतं रस्त्यात, पण सायली काय पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. सायलीने पण तिला असली सडेतोड उत्तर दिले ना. आज सगळे दृश्य एकापेक्षा एक दाखवले त्यांनी, इतकं मस्त दाखवलंय की काय सांगू. आता सायली म्हणते बाबा येतो आम्ही. लगेच प्रिया म्हणते आई येतो आम्ही. आता या दोघी निघाल्यात बरं का. कल्पनाताईंना बरं वाटतं की चला दोघी जणी जात आहेत सोबत. पण आता पहा प्रेक्षकांनो, बाहेर आल्या आल्या म्हणजे गेटमध्ये येतात त्या दोघी जणी गाडीजवळ. आता सायली गाडीमध्ये बसत असते तेव्हा प्रिया इकडे तिकडे बघते बरं का, कोणी आहे नाहीये, आणि मग मुद्दाम सायलीला म्हणते ए थांब गा. आता सायली मागे वळते बरं का. आता कशी उद्धट सारखी बोलते बघा सायलीशी, तुला ना मुद्दाम घेऊन आले मी माझ्यासोबत, तुला 4 गोष्टी मला सुनवायच्या होत्या ना म्हणून. सायली म्हणते हो का बरं बोल ऐकते मी. आता ही लगेच सायलीला चिडून म्हणते ए सायली तुझं वागणं अति होत चाललंय सायली म्हणते आता तू कशाबद्दल बोलतीयस. सायलीने एकदम कॅज्युअल घेतलंय बरं काहीला. ही लगली दातोट खाऊन बोलते तिच्याशी. लगेच प्रिया म्हणते तेच, मला पायबी चेपायला लावते काय, मला सगळ्यांसमोर तोंडावर पाडते काय. आता उगाच इथे ते मागचे सीन व्हिज्युअलाइज केलेत. प्रिया म्हणते माझ्या कानाखाली वाजवलंस ना तू. सायली तुझं अति होत चाललंय मी गप्प राहते म्हणून जास्ती शेफारू नकोस सायली. सायली हसते आणि म्हणते प्रिया गप्प आणि तू तुझ्या लेखी गप्प राहण्याची व्याख्या काय आहे ग, एकदा ते तरी सांगून टाक. प्रिया म्हणते हेच हेच शब्दाला शब्द जे लावतेस ना माझ्यासोबत, वाद घालत बसतेस, हेच याच बद्दल बोलते मी. एक गोष्ट लक्षात ठेव सायली, मी घरच्यांच्या मर्जीने लग्न करून आलेली त्यांची आवडती सून आहे आणि तू तू त्यांची नावडती सून आहे. ठेवून घेतलेली ग, नाईलाजाने ठेवून घेतलेली नावडती सून आहेस तू. त्यामुळे या लढाईमध्ये तू कधीच जिंकू शकणार नाहीयेस. प्रियानं प्रेक्षकांना माइंड गेम खेळत असते. माइंड गेम म्हणजे मुद्दाम असं काहीतरी बोलून सायलीला डिमोटिवेट करायचं, टेन्शन द्यायचं. पण आता सायली पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. ती आता प्रियाचे प्रत्येक वार हाणून पाडतीये. त्यामुळे प्रियाला कसा प्रॉब्लेम झाला बघा. आता सायली तिला अगदी शांतपणे उत्तर देते आणि म्हणते काय ना प्रिया, अगं आपल्या घरच्यांच्याच बाबतीत लढाई असं, अगं प्रिया आपल्या घराबद्दल लढाई हरणं जिंकणं असं सगळं बोलणं तुझं ऐकलं ना की क्यू येते ग मला तुझी. आता सायली पुढे बारी बोलते आणि म्हणते अगं मी कुठलीच लढाई वगैरे लढत नाहीये प्रिया. आपल्या घरात तुझ्या लेखी जे काही घडतंय ना ते सगळे तुझ्या कर्माची फळ आहेत. मग लगेच प्रिया म्हणते काय, मग लगेच सायली म्हणते नाहीतर काय, भोळ्या भाबड्या आमच्या अश्विन भाऊजींना फसवून आलीस ना या घरामध्ये. आणि खोटं तर काय, आधीपासूनच बोलत होतीस ग. एक खोटं लपवायला दुसरं खोटं, दुसरं खोटं लपवायला तिसरं खोटं. पण लक्षात ठेव प्रिया, हे सगळं खोटं बोलणं आता लवकरच तुझ्या अंगाशी येणार आहे. सुरुवात आहे ही प्रिया, पुढे बघ आता काय काय होतंय. लगेच प्रिया म्हणते ए सायली मला धमक्या देऊ नको आणि काय माझ्या कर्माची फळबिळं काही नाहीये. उगाच काही बोलू नकोस. उगाच असं देखावा करतेस ना प्रत्येक वेळेला की मी तोंडावर पडते. सायली म्हणते अगं मी कशाला देखावा वगैरे करू, काही गरज नाही ग तसं करायची. अगं घरच्यांचीच काय ग प्रिया, तू कोणाचीच होऊ शकत नाहीस. आणि दुसऱ्यांना अडकवण्याच्या भानगडीत स्वतः पायात पाय अडकून पडते ना ते बघ आधी. त्यावर प्रिया म्हणते बघा बघा कोण बोलतंय, जी स्वतः कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तोंडावर पडली ती. सायली कसलं सॉलिड उत्तर देते बघा ना तिला. सायली म्हणते अगं माणसाकडे नवीन विषय नसले ना की माणूस असे जुने विषय उकरून काढत बसतो. आणि मला माहिती आहे ग मी चूक केली आहे, मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ते लपवलं. पण बघ ना प्रिया आपल्या घरच्यांचं किती मोठं मन आहे. त्यांनी नावडती का होईना पण सून म्हणून मला घेतलं ना घरात. पण प्रिया ज्या दिवशी तुझा खोटेपणा उघडा पडला ना त्या दिवशी ते तुला दारात सुद्धा उभं करणार नाहीये. प्रिया आता घाबरून म्हणते मी 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 काय बोलले का घरच्यांशी खोटं.
सायली तिला म्हणते, अगं प्रिया, अख्ख्या जगाशी खोटं बोलते तू. तुला एक सल्ला देते मी. काय आहे ना, हा जो खून आहे तो मधुभाऊंनी केलेला नाहीये, तो साक्षीनीच केलाय. हे तू कोर्टात खरं खरं सांगून टाक, म्हणजे तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. लगेच प्रिया म्हणते, चल काय, तू काय स्वतःसाठी एक पर्सनल कोर्ट बीट सुरू केलंय का? सायली म्हणते, अगं कसं असतं प्रिया, आपल्या मनामध्ये ना एक न्याय व्यवस्था असते. कमीत कमी आपल्या मनाचं तरी ऐक. तुलाही माहितीये, मलाही माहितीये की हा खून मधुभाऊंनी केलेला नाहीये. आता प्रियाला ते सगळं पटकन आठवलं असं त्यांनी दाखवलं, म्हणजे तो खून साक्षीनेच केलाय. पण आता ही कुठे तोंडाने कबूल होते, आणि प्रेक्षकांनो ही असली पडणार आहे ना पुढे, खूप मजा येणार आहे या मालिकेमध्ये. त्यामुळे मला ही मालिका प्रचंड आवडते. आता तिला विलासचा चेहरा आठवतो बरं का, पण तरी सुद्धा मुद्दाम सायलीला काहीतरी उद्धटसारखं बोलायची आहे ना म्हणून बोलते. सायलीला म्हणते, तू पण माझा एक सल्ला ऐकून घे सायली. मधुभाऊ या सगळ्यातून कधीच सुटणार नाहीये. तुझ्याकडे संधी आहे ग सायली, तू बाहेर पड या सगळ्यातनं. हे हरीश डेड बॉडी प्रकरण आहे ना, तुला खूप महागात पडणार आहे सायली. तुला वाटतं तितका तो मैपत शिखरे साधा माणूस नाहीये सायली. आता सायलीने तिचं सगळं उत्तर शांतपणे ऐकून घेतलं बरं का. आता ती लगली गाडीत बसायला जाते. आता सायलीने तिला बरोबर शब्दात पकडलेलं. खूप भारी दाखवला नाही या दोघींमधला संवाद. आता कसं आहे माहिती का प्रेक्षकांनो, चोराच्या मनात चांदणं ही कधी ना कधी कुठे ना कुठे काहीतरी बोलून जाणार आहे. आणि जेव्हा हे सगळं प्रकरण महिपतवर शेकेल ना, हे आपण सगळं आधी पण डिस्कस केलंय, पण पुन्हा एकदा रिमाइंड देते की हे सगळं प्रकरण जेव्हा महिपत शिखरेवर शेकेल तेव्हा हे सगळे मिळून या प्रियाला अडकवणार आहे, आणि मग ही पोपटासारखी बोलायला लागेल. पण तेव्हा हिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीये. बघा प्रेक्षकांनो, माझा अंदाज खरा ठरेल असं वाटतंय तर खरी. आता एवढं सगळं बोलून ती गाडीमध्ये बसायला लागते प्रिया. तेव्हा सायली म्हणते, काय ग प्रिया, या सगळ्याच्या मुळाशी महिपत शिखरेचा संबंध आहे, हे तुला कसं काय माहिती? आणि मी तुला कुठे सांगितलं होतं की तो मृतदेह हरीशचा आहे? कसं काय कळलं, कसं काय तुला हे सगळं? आता प्रिया जरा घाबरते बरं का. तिला ऍक्च्युली सुचत नाही काय उत्तर द्यावं सायलीला. पण आता ती लगेच चेहऱ्याचे हावभाव बदलत म्हणते, तू ते मधुभाऊंशी बोलत होती तेव्हा मी काही ऐकलं असेल, मला नाही आठवत आता काय कधी ऐकलं काय ऐकलं. आणि हे असं काहीतरी करू शकणारा मैपत आहे ना एकमेव नीच माणूस आपल्या आजूबाजूला, म्हणून घेतलं त्याचं नाव. एवढं काय त्याच्या. आता काही सेकंद सायली अशी बघायला लागते बरं का प्रियाकडे, आणि प्रिया पण तिच्याकडे. पण आता प्रियाला वाटतं सायली काही मध्येच नवीन प्रश्न उकरून काढेल. लगेच म्हणते कशी, ए चल ग, जायचं नाहीये का कोर्टात, उशीर होतोय ना. आणि आता फायनली दोघी निघाल्या कोर्टात जायला. सायलीला माहितीये की हे सगळं प्रिया मुद्दाम करतीये. आणि बघा आता कोर्टामध्ये आल्यावर पण कसले सीन दाखवलेत. आज सॉलिडच दाखवलं प्रेक्षकांनो, अंगावर काटा येईल असे सीन आहेत. आता उद्या जास्ती मजा येणार आहे तुम्हाला यापेक्षाही. आज तर मजा आ गया, पर कल तो डबल मजा आने वाला है. आता अर्जुन फोनवर त्या दीक्षितांशी बोलत असतो. ते फॉरेन्सिक रिपोर्ट आहे ना, ते लवकरात लवकर यावे म्हणून. मैपत आता मागून असा बघत असतो अर्जुनकडे बरं का, काय चाललंय अर्जुनचं चैतन्याचं. मी म्हटलं ना मगाशी तो कोर्टामध्ये जाऊन गेम पलटी करणार आहे. आता अर्जुन फोनवर बोलतो आणि फोन ठेवून देतो. तेव्हा मैपत त्याच्या माणसाशी बोलत असतो हळूहळू. अर्जुन चैतन्याशी बोलत असतो. मैपत आणि अर्जुन बऱ्याच अंतरावर आहेत. आता हळूच मैपत त्याच्या माणसाला सांगतो, हे पाय, आता पोलिसाची गाडी येईल आणि त्या गाडीतून तो पिंट्या उतरल, त्याला चुपचाप ही चिठ्ठी द्यायची, कळलं का, कोणाला समजता कामा नाही. आणि मैपतने आता हळूच त्या माणसाच्या हातात ती चिठ्ठी दिली आहे. तिकडनं तो पिंट्या उतरतो पोलिसांच्या गाडीतून, आणि आता तो माणूस त्या पिंट्याला हळूचकून चिठ्ठी देऊन टाकतो. त्या माणसाला कळतच नाही. पण आता हे कसं आहे ना प्रेक्षकांनो, हे गुंडे लोकांची ती एकमेकांना समजून घेण्याची भाषा असते, त्यांचं त्यांना कळतं. आता त्या माणसाने सुद्धा, म्हणजे त्या पिंट्याने पण पटकन ती चिठ्ठी त्याच्या हातात अशी लपवली आहे. त्या माणसाने असं धक्का मारल्यासारखं केलं त्या पिंट्याला, मैपतच्या माणसाने, आणि ती चिठ्ठी आपोआप सरकवली. हे सगळं विदिन सेकंड घडलंय. आज टीव्हीवर बघा, मजा येईल तुम्हाला बघायला. चैतन्य म्हणतो, यार ते फॉरेन्सिक रिपोर्ट लवकर आले पाहिजे रे अर्जुन. अर्जुन म्हणतो, हो ना रे चैतन्य, त्याशिवाय आपल्याला म्हणजे पुढचं काही करता येणार नाही प्लॅनिंग. चैतन्य म्हणतोय की ते अक्षर हरीशच आहे. हे जर कोर्टात सिद्ध करता आलं ना आपल्याला अर्जुन, तर पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतील रे. अर्जुन म्हणतो, हो ना, अरे हरीश त्याची साक्ष बदलणार होता, म्हणूनच महिपतने हरीशचा खून केलाय. आपल्याला ते सिद्ध करता येईल. अरे तो रिपोर्ट नाही आला ना, तर आता अचानक त्याला रविराज दिसतात. आता अर्जुन म्हणतो, अरे सिनियर, व्हॉट अ सरप्राईज, तू इथेच. रविराज म्हणतात की अरे मी तुला सपोर्ट करतोय हे सांगितल्यावर मी हिअरिंगला येणारच. आता अर्जुनला खूप छान वाटतंय रविराज तिथे आलेत.
रविराज म्हणतात अर्जुन आपण मागच्या वेळेला बोललो होतो तुला लोकेशन वगैरे सापडलं होतं ना हरीशच्या फोनचं, त्याचं काय झालं पुढे? मग अर्जुन सांगतो की हो सिनियर, अरे त्याचं लोकेशन मी म्हणजे सापडवलंय आणि तो माणूसही सापडवलाय जो हरीशचा फोन त्याशिवाय त्या माणसाकडे हरीशचं सामान पण सापडलंय. चैतन्य म्हणतो सर, आणि त्या सामानामध्ये आम्हाला हरीशने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की हरीशने मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष दिली, त्याचा त्याला पश्चाताप होत होता. मग रविराज ते ऐकून म्हणतात अरे चैतन्य, हा तर महत्वाचा पुरावा आहे. अर्जुन, ऑथेंटिसिटी रिपोर्ट मिळवलास ना तू त्या अक्षराचा? अर्जुन म्हणतो अरे सिनियर, हे ना सगळं ऍक्च्युली आज सकाळीच घडलं बघ, आणि आता मी ते पाठवलंय सगळं, आणि फॉरेन्सिक रिपोर्ट लवकर यावा, म्हणजे लवकरात लवकर यावा असा प्रयत्न तर करतोय. हे सगळं कठीण वाटतंय रे, पण आय होप तो रिपोर्ट लवकर यावा. मी रिक्वेस्ट केली आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये, बघू काय होतंय ते. रविराज म्हणतो कोणाला केली आहेस रिक्वेस्ट? रविराजांची वर्ट आहे बरं प्रेक्षकांनो बरीच. ते विचारतात अर्जुनला तू कोणाला केली आहेस रिक्वेस्ट? मग अर्जुन म्हणतो ते दीक्षित नाहीत का सिनियर, त्यांना केली आहे. मग रविराज त्यांचा फोन काढत म्हणतात थांब जरा 1 मिनिट, आणि त्यांनी लगेच त्या दीक्षितांना फोन लावलाय आणि म्हणताय हॅलो, अरे सुभाष कसा आहेस रे? अरे हा मी एकदम मस्त. आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे बघून स्माइल देतात बरं का, चलो चलो अपना काम जल्दी हो जाएगा. मग आता रविराज त्यांना सांगतात की अरे ते आश्रमात डेड बॉडी वगैरे सापडली आहे बघ दुसरी, आणि त्या संदर्भात तुझ्याकडे ऑथेंटिसिटीसाठी एक रिपोर्ट आलाय बघ, त्याचा जरा पर्सनल लेवलवर बघ ना यार, म्हणजे लवकर पाठवशील का तो रिपोर्ट? अरे माझा स्टुडंट आहे रे अर्जुन सुभेदार, त्याचीच केस आहे, तोच करतोय ही केस हँडल, आणि प्लीज जरा बघ ना यार, लवकरात लवकर करशील का काम, म्हणजे त्याला जरा मदत होईल रे. आता अर्जुनला खूप छान वाटतंय, सिनियर आल्यामुळे त्याचं काम अजून सोपं झालंय. अर्जुन आता म्हणतो थँक्यू यार. मग रविराज फोन ठेवत म्हणतात हो चल भेटूयात, पाठव हं लवकर रिपोर्ट. आणि मग फोन ठेवतात ते आणि म्हणतात अर्जुन आता तुला लवकर रिपोर्ट मिळेल बघ, टेन्शन नको घेऊस. अरे सुभाष दीक्षित माझा जुना मित्र आहे रे. अर्जुन म्हणतो थँक्यू यार सिनियर, खरंच थँक्यू. बघ तू मला जॉईन झालास आणि सगळं पॉझिटिव्ह घडतंय. मग लगेच रविराज म्हणतात अरे ग्लॅड टू बी अ हेल्प, असं काहीतरी ते म्हणतात, म्हणजे मला आवडतंय तुला मदत करायला. आणि मग बघा या दोघांचंही लक्ष जातं पलीकडे उभ्या असलेल्या दामिनीबाई, मैपत शिखरे आणि साक्षी शिखरेकडे. कम्प्लीट फॅमिली वाटते प्रेक्षकांनो. आता बघा अर्जुन हळूच म्हणतो रविराजांना सिनियर, अरे आज ही दामिनी काय करते कोर्टामध्ये? आज तर विलास मर्डर केसचं हिअरिंग नाहीये, मग हरीश मर्डर केससाठी का आले असावेत हे इथे? म्हणजे हे तिघे एकत्र? आता रविराजांना पण डाऊट आलाय बरं का. आता बघा हा आमने सामने होतं या तिघांचं आणि या तिघांचं, म्हणजे दामिनी आणि शिखरे. आता लगेच अर्जुन येतो दामिनीच्या समोर आणि म्हणतो अरे मॅडम तुम्ही आज कोर्टामध्ये? मैपतचं ठीक आहे हो, त्याला काही कामधाम नसतं, तो भटकत असतो इकडे तिकडे, पण तुमचं काय मॅडम, तुम्ही तर बिझी असता ना, या केसशी संबंध नसताना तुम्ही आज इथे? आता दामिनी त्याचं ऐकून घेते बरं का आणि त्याला उत्तर देते. अर्जुन म्हणतो का हो मॅडम इथे कशा काय? अर्जुनला त्या म्हणतात दामिनीबाई केसशी संबंध नाहीये असं कोणी सांगितलं तुला अर्जुन? माझं काम मी अगदी परफेक्ट करते. माझ्या केसमधल्या आरोपीवर आणखीन एका खुनाचा आरोप झालाय, मग मी इथे नको का असायला? कारण या सगळ्यामुळे माझ्या केसला फायदा होणार नाही का? आता अर्जुनला हिचा टोमणा लक्षात आलाय आणि हे सगळं हिने केलंय हे न कळण्या इतपत अर्जुन आणि रविराज काही वेडे नाहीयेत. दामिनी म्हणते काय रे अर्जुन, जाऊ की नको कोर्टात, का तू अडवणार आहेस बाबा मला? अर्जुन म्हणतो अरे मी कशाला अडवू मॅडम, प्लीज प्लीज जा ना कोर्टामध्ये. यू मोस्ट वेलकम मॅडम. आता बघा प्रेक्षकांनो रविराजांनी सॉलिड मारलाय बरं का टॉन. काय डायलॉग लिहिलेत आज प्रेक्षकांनो, अप्रतिम अप्रतिम. आता रविराज म्हणतात काय आहे ना अर्जुन, ज्या वकिलांची सत्सद विवेक बुद्धी जागृत असते ना त्या सगळ्यांचं कोर्टामध्ये स्वागतच असतं. दामिनीला तो टोमणा कळलाय बरं का प्रेक्षकांनो, म्हणून म्हणलं की काय लिहिलेत आजचे डायलॉग अप्रतिम. आज एक लाईक करूनच टाका. आता रविराजांनी असा टॉन्ट मारल्यानंतर दामिनी थोडं दुर्लक्ष करत म्हणते तुम्ही इथे असाल असं वाटलं नव्हतं मला रविराज, ठीक आहे, लाईफ इज फुल ऑफ सरप्राइजेस. काय रे अर्जुन, ऑल द बेस्ट. अर्जुन म्हणतो हो थँक्यू सो मच मॅडम. आता मैपत त्याची बुद्धी तिथे पाजाळायला जातो. मैपत म्हणतो कसं असतं ना वकील साहेब, दामिनीला वाटतं उगा असलेलं नसलेलं कामा बिघडून ठेवल. दामिनी म्हणते शिखरे उशीर होतोय. लगेच शिखरे म्हणतात हा चला चला मॅडम चला, चल ग चल साक्षी चल.
प्रेक्षकांनो, इतका सुंदर सीन होता ना हा, कसला लिहिलाय म्हणजे बघा ना, एवढे सगळे जबरदस्त कलाकार एकमेकांच्या समोर आलेत. काय युक्तिवाद आणि काय ते, म्हणजे मला शब्द नाही आठवत आहे आता, एवढं जबरदस्त केलंय यांनी हा सीन. सगळ्या टॅलेंटेड कलाकारांचा हा सीन होता. माझ्या अंगावर तर खरंच काटा उभा राहिला. काय जबरदस्त दाखवलाय, मला आवडलं बाबा. आता प्रिया आली आहे बरं का तिथे सायली सोबत. आता प्रिया उतरल्या रविराज आणि अर्जुनला एकत्र बघते आणि शॉक्ड होते आणि विचार करते, बापरे, अरे हा किल्लेदार इथे काय करतोय. मला वाटतंय ती भीती खरी तर नाही होते ना, म्हणजे हा किल्लेदार अर्जुनला मिळाला तर मला या किल्लेदारला आधी घोळात घ्यावं लागणार आहे. आता प्रियाला कसं उडवून लावलंय बघा प्रेक्षकांना सगळ्यांनी. अर्जुन आणि रविराज बोलत असतात तिथे. आता प्रिया आणि सायली तिथे पोहोचतात आणि आता पोहोचल्या अर्जुन म्हणतो, अरे बापरे, आज तर सरप्राईज वर सरप्राईज मिळत आहे. म्हणजे चक्क सायली आणि तन्वी एकत्र. अरे बापरे. प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस अर्जुन. प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस अर्जुन, एकाच घरातून दोन माणसं एकाच ठिकाणी एकत्र जाणार असतील तर लॉजिकली एकाच गाडीने जाणार ना. अर्जुन म्हणतो, काय तू लॉजिक वापरतीयस. अरे बापरे, नवलच आहे. चैतन्य लागतो हसायला. अर्जुन म्हणतो, तू वापरतेस प्रिया लॉजिक. नाही म्हणजे लास्ट टाइम तर मीच बोललो होतो ना तुला की आपण कोर्टात चाललोय, चल एकत्र जाऊया, तेव्हा तर तू नाही म्हणालीस. आणि आज काय झालं ग तुला. सायली म्हणते, अहो तिला जरा माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या म्हणून आम्ही एकत्र आलो. मग मीही विचार केला की चला प्रियाशी जरा मनापासून गप्पा माराव्यात, एवढं तिला वाटतंय माझ्याशी गप्पा माराव्यात, हो की नाही प्रिया. आता प्रियाला वाटतं की सायली बोलून टाकते की काय बोलणं झालं. लगेच ती म्हणते, हा हा हो तसंच काहीतरी. अर्जुनच्या लक्षात आलंय, काय कळायचं ते कळलं त्याला. प्रिया म्हणते, बाबा तुम्ही इथे कसे काय, आज काही विशेष घडलंय का. आता हिला वाटतं काहीतरी समजून जाईल आपल्याला पुढे काय होणार आहे काय नाही. रविराज म्हणतात, का ग काही घडायला हवं होतं का, आलोय सोबत अर्जुनच्या मॉरल सपोर्ट द्यायला त्याला. प्रियाला काही कळे ना काय भानगड आहे. प्रिया म्हणते, अच्छा बाबा म्हणजे तुम्हाला वाटतंय का आज मधुभाऊंना शिक्षा होणार आहे. आता ती जेव्हा असं बोलते ना तेव्हा अर्जुन, चैतन्य, सायली तिघांनाही राग येतो बरं का. प्रिया पुन्हा कशी म्हणते बघा ना, आज हे पण सिद्ध होईल बाबा की आधीचा खून आणि आताचा खून दोन्ही मधुभाऊंनीच केलेत. आता राग येतो सायलीला आणि अर्जुनला. हे एकमेकांकडे बघतात. आता लगेच रविराज म्हणतात, अगं तन्वी बेटा आज काय होईल काय नाही ते बघू ना आपण आत गेल्यावर. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन मी दीक्षित सरांना फोन करतो, रिपोर्टचं कुठवर आलंय. आता प्रियाच्या लक्षात येतो काहीतरी अपडेट आहे. लगेच प्रिया म्हणते, कोण दीक्षित सर आणि कोणाचा रिपोर्ट, कसलं काय. आता लगेच रविराजांना खटकतं ना, ही किती क्युरियोसिटी घेतीये बघा ना जाणून घेण्यासाठी. प्रिया म्हणते, कसले रिपोर्ट. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. अर्जुन तिला उत्तर देत म्हणतो, अगं प्रिया टेक्निकली गोष्टी आहेत, तू कशाला मध्ये पडतेस. आता रविराज पण तिला बाजूला करतात प्रेक्षकांनो. लगेच चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन जाऊ दे, तिकडे जाऊन फोन करतो मी, इथून कशाला फोन करू. आणि चैतन्य बाजूला जातो. रविराज म्हणतात, चल आपण आज जाऊ तन्वी. लगेच प्रिया म्हणते, बाबा थांबा ना, रिपोर्ट आल्यावर जातीलच ना सगळे आतमध्ये, मग त्यांच्यासोबतच जाऊ ना. आपण आता आज जाऊन काय करणार आहोत. आता अर्जुनला कळलं की ही हेरगिरी करते. रविराजांना पण कळलं. रविराज म्हणतात, अगं बेटा इथे थांबून आपण काय करणार आहे, चल आपण आज जाऊ. प्रिया लगेच रविराजांचा हात बाजूला करते आणि म्हणते, बाबा तुम्ही एवढ्या लवकर का नेताय मला कोर्टाच्या आत. मग रविराज म्हणतात, हे बघ तन्वी, तू मधुभाऊंच्या वेगळ्या केससाठी साक्ष देणार आहेस, तू दूर राहिलेली बरी या केसपासनं. आता इथे काही मध्ये बोलू नकोस, चल आतमध्ये चल. आता असं म्हणून त्यांनी नेलंय आतमध्ये. खरं तर रविराजांची इच्छाच नव्हती तिने इथे यावं, असं काहीतरी त्यांनी दाखवलंय. पण प्रेक्षकांनो आता अर्जुन आणि सायली लागलेत कामाला. आता उद्याच्या भागात जबरदस्त बॅटिंग करणारे अर्जुन पुन्हा एकदा. आता आजचा एपिसोड त्यांनी संपवलाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन कोर्टात सिद्ध करतो की हा इसम हरीश बनून तिथे मेसेजेस करत होता. सगळे पुरावे कोर्टात हजर केलेत अर्जुनने. पण कहाणी में ट्विस्ट आहे प्रेक्षकांनो. मैपतने त्या पिंट्याकडे कुठली चिठ्ठी दिली असेल या बाबतीत जरा उत्सुकता आहे मला. त्यामुळे या केसला पुन्हा काही वेगळं वळण लागेल का, काय होईल त्यासाठी बघत राहावं लागेल. ठरलं तर मग कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. सॉलिड होता आजचा भाग प्रेक्षकांनो. काय मस्त लिहिलेत आजचे डायलॉग, अप्रतिम. या जबरदस्त भागाची आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे. आणि प्रेक्षकांनो अजून बरेच प्रेक्षक आहेत त्यांनी चॅनल नाही सबस्क्राईब केलंय, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.